नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण नवीन शेतकऱ्यांसाठी 20 मुद्दे घेऊन आपण आलेलो होतो आणि त्याच्यापैकी आपले 4 भाग झालेले आहेत आणि आपला मुद्दा क्रमांक 8 पर्यंत आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. ते तुम्ही संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. नवीन रेशीम उद्योग करताना मला जे अडचणी आले ते तुम्हाला येऊ नये याकरता मी हे व्हिडिओ प्रसारित करत आहोत. तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आपण आजचे मुद्दे जे आहेत ते मुद्दा क्रमांक 9 रोप तयार करणे आणि किंवा विकत घेणे, मुद्दा क्रमांक 10 रोप लागवड योग्य अंतर, तर हे 2 मुद्दे घेणार आहोत. तर हे मुद्दे चालू करण्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवर एक कमेंट आली होती की आंतरपीक याच्यामध्ये घेता येते का. तर मित्रांनो, आंतरपिकाच्या मागं लागू नका. आंतरपीक घेतल्यामुळे तुतीची वाढ होत नाही आणि नंतर मग आपलं वाढ नाही झाली तर आपल्याला रेशीम उद्योगात सुरुवात करता येणार नाही आणि पाला कमकुवत बनेल. तर आपल्या रेशीम उद्योगात त्याचं फायद्याच्या जागी नुकसानच होईल. तर आपला पूर्ण फोकस हा रेशीम उद्योगाकडे ठेवा आणि कसं आपलं झाड लवकर तयार होऊन पाला येणार आहे याकरते लक्ष द्या आणि चांगल्या प्रतीचा पाला कसा येईल याच्याकडे लक्ष द्या. चांगल्या प्रतीच्या पाल्यावरच आपला रेशीम उद्योग डिपेंड आहे. तर त्या कमेंटचं उत्तर आपण दिलेलं आहे. अजून एक प्रश्न असा आहे की आपलं हे मागची जी बॅच आहे, हे बरेचसे आपले यूट्यूब चॅनलवरती शेतकऱ्यांना माहिती नाही आहे की आपण बॅच घेतली पण त्याचं उत्पन्न कसं काय झालं. तर काही कारणामुळे व्हिडिओ बनवता आले नाहीत. तर ठीक आहे, आपण पट्टीच्या जे थंबनेलवर पट्टी आपण बीडची पट्टी मिळालेली आहे त्याची आपण ती थंबनेलवर लावणार आहोत. तर त्याच्यावरती शेतकऱ्यांनी बघा की एका टूर म्हणून एक 50-60 निपुंजाची बॅच आपण घेतली होती आणि त्याचा आपल्याला 26,000 रुपयाचा कोर्स झाला आणि डागी डबल हा आपल्याला 800 रुपयाचा कोर्स झाला, म्हणजे 26,800 रुपयाचं आपल्याला पीक झालं. आपण टूरला जातो तर पैसे जातात, पण याच्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि पाला कमी असल्यामुळे आणि थोडासा मध्यम प्रकारचा पाला असल्यामुळे आपल्याला तेवढे अंडेपुंज घेऊन आपल्याला 26,800 रुपयाचं पीक झालेलं आहे. तर तुम्ही ते पट्टी थंबनेलवर पाहू शकता. तर आतला आपल्या विषयाकडे आपण वळूयात. तर एक विनंती राहील की नवीन आले चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होईल, आपण आता ग्रुपवर माहिती शेअर करत आहोत. तर पुढे चालून ग्रुपवर शेअर माहिती करणं अवघड होईल, कारण की कामाचा ताण वाढतो आणि इतके सारे ग्रुप असतात त्याच्यावरती पाठवणं हे खूप थोडं किचकट काम आहे. तर आपल्या चॅनलवरच आपले व्हिडिओ राहणार आहेत. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील आणि 8 ते 9 वर्षाचे बारकावे जे आम्ही त्याच्यामधून शिकलो ते तुम्हाला डायरेक्ट शिकायला मिळणार आहेत. तर असे व्हिडिओ यूट्यूबवर बरेचसे कमी आहेत. मी नवीन होतो 2017 साली, तर मी पण बरेचसे शोधले पण मला असे व्हिडिओ मिळाले नाहीत. तर तो विषय आपण लक्षात घेऊन नवीन शेतकऱ्याकडे फोकस केलेला आहे आणि 20 कलमी आपण याच्यामध्ये 20 मुद्दे मांडत आहे. तर व्हिडिओला चालू करूया. तर आजचा मुद्दा क्रमांक 9 आहे आणि व्हिडिओ क्रमांक 5 आहे. तर रोप तयार कसे करणे. तर रोप तयार करण्यासाठी जानेवारी महिन्यामध्ये V1 जातीच्या कांड्या 8 महिने जुन्या असलेलं रोप आपण त्याची कांडी करून आपण लावावं लागतं आणि त्याचं बेडवर, आणि ते आता जुलै महिन्यामध्ये काढणीस येतात. तर तो व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर आहे. तर रोप तयार कसं करणे आणि विकत घेणे. तर विकत घेताना थोडंसं लक्ष ठेवावं शेतकरी मित्रांनो. रोप आपण V1 जातीचंच घ्या आणि शक्यतोवर विजिट द्या ज्या ठिकाणी रोप आहे आणि ज्या टाईमला आपल्याला रोप घ्यायचा आहे ना त्या टाईमला खात्रीशीर माणसाकडून घ्या, जेणेकरून काय होईल, आपल्याला चांगल्या प्रतीचं रोप मिळेल. रोप हे 2.5 ते 3 फुटाची हाईट असणारं रोप घ्या. 2 फुटाहून ते कट केल्यानंतर आपल्याला त्याची चांगली काडी असते आणि ते काडी खूप जर्मिनेशन झाल्यानंतर आपल्याला 2 फुटाहूनच त्याला पाला येतो आणि आपलं लवकर जर्मिनेशन पण होतो अशा रोपामध्ये. तर खूप लहान रोप घेऊ नका, जसं 4 इंचाचं 6 इंचाचं रोप घेऊ नका. ते खूप परेशानी जातं आणि गवत झाल्यानंतर ते आपल्याला त्याचं निंदन खुरपण हे खूप व्यवस्थित करावं लागतं, कारण की ते लहान असतं. तर हे 2 फुटाची कांडी रोप असलं ना तर हे तुम्ही निवडा. दुसरा मुद्दा असा आहे की ज्या ठिकाणी रोप घेणार त्या ठिकाणी बोलणी पूर्ण करून घ्यायची. काय नग रोप द्यायचं आहे चौकशी करायची दुसऱ्या मार्केटमध्ये आणि चांगल्या खात्रीशीर माणसापासून रोप घ्यायचं आणि अनुभवी माणसापासून रोप घ्यायचं. V1 जातीचं असेल खात्री करून घ्यायची. ज्या टाईमला गाडी आणणार त्या टाईमला बोलणी करून घ्यायची की आम्हाला अशा प्रकारचं 2 फूट 3 फूट वाढले रोप होणं पाहिजे आणि ते 2 फूट कट करूनच लागेल. चांगल्या मुळं असलेलं रोप घ्या आणि ते बुकिंग करा त्याची आणि
सगळे व्यवहार हे पारदर्शक ठेवा आणि बिल घ्यायला विसरू नका. तर आपल्या जमिनीनुसार किती रोप लागतं आपण ते अंतरावर ठरवू. तर आपल्याला एक विषय असा असतो की आपण रोप बुक करतो आणि ते रोप येतं पण आपली तयारी नसल्यामुळे ते रोप आपल्याकडे पडून असतं 1-2-3 दिवस. म्हणजे त्या रोपाचं जर्मिशन जसं जसं दिवस जातील तसं तसं कमी होतं. तर एक लक्षात ठेवा की ज्या एक अंदाज बांधून घ्यायचा पावसाळ्याचा आणि रोप जे गाडी येणार आहे त्याचा, आणि आपण त्याला सरी काढून ठेवायची आणि मजूर पण तयार ठेवायचे. आणि ओलावाच पुरेपूर झाल्यानंतर त्या ठिकाणून गाडी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच लावा. रोप आणल्यानंतर ते उन्हामध्ये ठेवू नका, सावलीमध्ये ठेवा, गोंदपाट टाका, पाणी मारा त्याच्यावरती. आणि लावल्याच्या वेळेस ते बुरशीनाशकच्या पाण्यामध्ये डुबून मुळं लावा त्याचं, जेणेकरून मरोग येणार नाही. आणि लावताना पूर्ण जमिनीमध्ये मुळं जातील याची काळजी घ्या. आणि त्याला आजूबाजूनं पायानं प्रेस करून घ्या, जेणेकरून ते मुळं सील होणार. आणि त्याला वरचेवर थोडं थोडं पाणी देत राहा, जास्त पण पाणी देऊ नका पावसाळ्यामध्ये. आणि त्याला पाण्याचा ताण पण पडू देऊ नका. अशा प्रकारे जर्मिशन चांगलं होतं. तर रोपाच्या बाबतीत तुम्हाला माहिती समजली असणार. तर आता रोपाचं अंतर बघूया आपण. रोप लागवडचं अंतर शेती आपण निवडू. शेतीवर सगळं डिपेंड आहे. एकदम हलकी शेती असली तर 5-2 लावा, जेणेकरून काय होईल की त्याच्यामध्ये हलकी जमीन नसली तरी पण आपल्याला त्याच्यामध्ये छोटे पॉवर टिलर हे आपल्याला त्याच्यावरती काम करता येईल. जास्त भारी जमीन असली तर काही शेतकरी 8 फूट बाय 2 फूट झाड लावतात. 7x2, 6x2 अशा प्रकारच्या अंतरानं शेतकरी लागवड करतात. काही शेतकरी 5-3-2 मध्ये पट्टा पद्धतीने लागवड करतात. आता आपली शेती कशा प्रकारची आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये ठरवा. एकदम हलकी जमीन असली तर आपण कमी अंतराने लागवड करा. मध्यम असली तर 6-2, 7-2 या प्रकारे लावा. खूपच भारी जमीन असली तर 8-2 पण लावलं तर चालतं. त्याच्यामध्ये चांगलं किस्तकाठी होतं, म्हणजे ट्रॅक्टर पाळी मारता येतं. तर अशा प्रकारे तुम्ही अंतर निवडू शकता. तर या प्रकारे तुम्ही तुमचं तुती रोप आणल्यानंतर नियोजन करून घ्या. आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की रोप लागवड आणि संगोपन, म्हणजे रोप लागवड आपण घेतलेलं आहे आणि आता फक्त आपण संगोपन व खत व्यवस्थापन बघणार आहोत, जे की आपण जे रोप लावलेलं आहे शेतामध्ये त्याचं. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर नमस्कार.